नमस्कार. आर्ट फॅक्टरी 2625 मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. पावसाचे दिवस आहेत. घरी बसून मस्त भाजलेले पापड किंवा भजी खावीशी वाटत असतात, तर काहींना मस्त पावसात फिरावंसं वाटत असतं, अगदी माझ्यासारखं. हो, पावसाळ्यात निसर्ग फिरण्याची मजा काही औरच आहे. वेगवेगळी झाडे, फुले, पाने, लहान कीटक, फुलपाखरे, अचानक ऊन आल्यानंतर दिसणारे ते सप्तरंग, या आणि अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आणि आज जो आपण विषय पाहणार आहोत तो या गोष्टींवरच आधारित आहे. नेचर ड्रॉइंग या विषयात एलिमेंटरीला तुम्हाला निसर्गातील काही घटक दिलेले असतात. उदाहरणार्थ फुले असतील, पाने असतील, फांद्या असतील, फळे असतील. हे तुमच्या समोर ठेवून तुम्ही ज्या अँगलला बसला आहात त्या अँगलवरून त्याचं तुम्हाला ड्रॉइंग करायचं असतं. इथे तुम्हाला प्रमाणबद्धता, रंगसंगती, त्यावरील पोत म्हणजे टेक्स्चर, या गोष्टींचा अभ्यास करून तो पेपर सोडवायचा असतो. तर आपण याचं प्रात्यक्षिक पाहूया आणि त्यानंतर आपण एक्झाम पेपरचं टाइम आणि त्याचे गुण याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर नेचर मधील मी इथं जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे, रेड कलरचं. मी असं एका पेपरवरती ठेवून त्याचे ड्रॉइंग करते. ड्रॉइंग करताना पेन्सिल अगदी हलकी वापरायची आहे. आपण ज्या अँगलला बसलो आहे त्या अँगलवरून तो आकार कसा दिसतो याचं निरीक्षण करून हे ड्रॉइंग करायचं आहे. तर हे मी असं हलक्या हाताने रेंडरिंग करते. ड्रॉइंग करताना पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणजे ते खाली ठेवलेलं आहे असा भास दिसला पाहिजे. आणि हे एक साइडून असं पान आलेलं मी दाखवत आहे. आणि या पाकळ्या. तर अशा पद्धतीने आपण हे ड्रॉइंग कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे नेचर ड्रॉइंगचे स्केच करायचं असतं आणि पुढील भागात आपण याचे कलरिंग घेणार आहोत. आणि हो, तुम्हाला ग्रेड एक्झामचे पेपर किती वेळ आणि किती गुणांचे असतात याविषयी आपण थोडी चर्चा करूया. तर स्मरणचित्र हा पेपर 3 तासाचा असतो आणि हा 100 गुणांचा असतो. त्यानंतर वस्तुचित्र हा पेपरही 3 तासांचा असतो, 100 गुणांपैकी असतो. त्यानंतर संकल्पचित्र हे सुद्धा 3 तासांचा 100 गुणांचा असतो. निसर्गचित्र जे आपण आज पाहिलं ते सुद्धा 3 तासाचा 100 गुणांचा पेपर असतो. त्यानंतर जॉमेट्री म्हणजेच भूमिती हा 2 तासाचा पेपर असतो, हा सुद्धा 100 गुणांचा असतो. त्यानंतर मुक्त हस्तचित्र हे सुद्धा 100 गुणांचं असतं, हा पेपर 2 तासांचा असतो. आणि सगळ्यात शेवटी कॅलिग्राफी म्हणजेच अक्षरलेखन हा सुद्धा पेपर 2 तासांचा असतो आणि 100 गुणांचा असतो. एकूण 7 विषय असतात आणि एकूण गुणसंख्या 700 असते. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुण आवश्यकच असतात. सर्व विषयांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणं गरजेचंच असतं. त्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये मेमरी, नेचर, ऑब्जेक्ट आणि डिझाईन असे 4 विषय असतात. आणि टेक्निकल मध्ये जॉमेट्री, फ्री हँड ड्रॉइंग आणि लेटरिंग असे 3 विषय असतात. पुढील भागामध्ये आपण नेचर ड्रॉइंगचे कलरिंगचे काम बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे कोण मित्र वगैरे असतील जे ग्रेड एक्झाम देणार असतील, मित्र नातेवाईक मध्ये कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.